बस्तर आणि सरगुजा हे छत्तीसगड राज्यातील आदिवासींचा मोठ्या प्रमाणात असणारं क्षेत्र आहे. बस्तर मध्ये अल्कोहोलिक कोल्ड्रिंक जे त्यांचे आहे तेवढंच महत्वाचं सरगुजा येथील महुआ रस महत्वाचा आहे. महुआचं वृक्ष हे शुद्ध पर्यावरणासाठी अनुकूल आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेस अक्षय तृतीयेस हे महुआचा वृक्ष याची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि ही जर पूजा झाली नाही तर आदिवासी लोक ते रसपान करण्यास व्यर्थ समजतात. महुआची फुले यांपासून मद्य तयार केलं जातं आणि महुआचा रस हे सर्व कार्यांमध्ये प्रमुख वैशिष्ट्य आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या रसाचं वेगळं असं महत्व आहे. प्रत्येक विधीमध्ये हे मद्य वापरूनच विधी केली जाते. महुआचा रस पिण्यापूर्वी पूर्वजांना जे रस शिंपडून जमिनीवर शिंपडतात तेव्हा महुआचा रस ते प्राशन करतात. गावातील पूजा असो वा घरातील देवदेवतांची पूजा असो, प्रत्येक या पूजेमध्ये प्रत्येक विधीमध्ये महुआचा रस हे महत्वाचं स्थान आहे. सायरा, कर्म, डोलकट, उधवा, होळी, बायत ही मुख्य लोकगीते आहेत आणि या लोकगीतांमध्ये महुआचा रस अलंकारिक पद्धतीने वापर केला जातो. जसे की आता हे आदिवासी लोक हे रसपान करतात आणि पारंपरिक गाण्यावर टाळ धरतात आणि ते टाळ धरल्यानंतर त्यांच्यामधील हा आनंद अतिशय द्विगुणित होतो, त्यांचा उत्साह द्विगुणित होतो आणि अशाच पद्धतीने या आदिवासी लोकांच्या तुम्ही सुद्धा याचं रसग्रहण करा. आणि तेव्हा आता जवळ सादर होत आहे छत्तीसगड राज्यातील आदिवासींचा पारंपरिक संगीतमय लोकनृत्य महुआ झरे महुआ झरे महुआ झरे.
Hey!